ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कविता घेणार आहोत, उत्तम साधन आनंदाचे। उत्तम साधन आनंदाचे। तर या कवितेचे 7 कडवे आहेत आणि एक एक कडवा आपण घेऊन त्यावर निरूपण करणार आहोत। ज्ञानासम पवित्र नाही येथे, त्यासाठीच जगावे जीवन। ललित कलेचे ज्ञान असावे, एकाग्र करण्यासाठी मन। एकाग्र करण्यासाठी मन। तर इथे काय म्हटलं आहे की ज्ञानासम पवित्र नाही येथे, त्यासाठीच जगावे जीवन। म्हणजे ह्या जगामध्ये आपण आलो, आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे? ज्ञानेन हीना पशुभी समाना। जो मनुष्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही तो मनुष्य पशु समान आहे। म्हणजे आपण पशुपेक्षा श्रेष्ठ आहोत, कारण आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची स्पृह आहे। आपण ज्ञान प्राप्त करू शकतो आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे। तेव्हा ज्ञानासारखं दुसरं पवित्र काही नाही। नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते। गीता म्हणते की इथे ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं काहीही नाही। म्हणून आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे? ज्ञान प्राप्त करून घेणं। ज्ञान प्राप्त करून घेणं ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो। बघा, स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होते, त्यांनी आपल्या विषयांचे ज्ञान तर प्राप्त करून घेतलंच, पण त्याशिवाय त्यांनी कितीतरी ज्ञान प्राप्त केलं। जगाचा इतिहास वाचला, भूगोल वाचला, इंग्लिश वाचलं, विज्ञानाची पुस्तकं वाचली। म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी एवढं वाचन केलं की सगळं ज्ञान त्यांनी संपादन केलं। त्यांनी बायबलचा अभ्यास केला, त्यांनी गीता वाचली, त्यांनी उपनिषदं वाचली। त्यामुळे अमेरिकेमध्ये ते लोकांना प्रभावित करू शकले। कारण आपल्याकडे ज्ञान असेल तरच आपण लोकांना प्रभावित करू शकू। म्हणून आपल्याला ज्ञान संपादन करण्यासाठी या मनुष्यजन्म मिळालेला आहे। भौतिक ज्ञान असो, आध्यात्मिक ज्ञान असो, पण ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी शिकतच राहणार। म्हणजे बघा किती महत्त्वाचं आहे। तर इथे म्हटलं आहे की ज्ञानासारखं पवित्र करणारं काहीही नाही। त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी मनुष्यानं प्रयत्न करणं फार आवश्यक आहे। ललित कलेचे ज्ञान असावे, एकाग्र करण्यासाठी मन। आता आपण विद्या शिकतो, आपण आपले विषय शिकतो, पण ललित कला म्हणजे काय? ललित कला म्हणजे फाईन आर्ट्स। आपल्याला माहिती आहे, फाईन आर्ट्स पण आहे, नुसतं पुस्तकी ज्ञान नाही। फाईन आर्ट ललित कला म्हणजे संगीत आहे, नृत्य आहे, वादन आहे, गायन आहे, स्थापत्यकला आहे, पाककला पण आहे। अशा कितीतरी वेगवेगळ्या कला आहेत या जगामध्ये, अशा कितीतरी कला आहेत। तेव्हा आपण आपल्या पुस्तकांचा अभ्यास केलाच पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला पोट भरायचं आहे। पण त्यासोबतच ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहे त्या कलासुद्धा संपादन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। कारण त्यामुळे काय होतं, यासाठी आपल्याला खूप मन एकाग्र करावं लागतं। तुम्ही मोठा गायक होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही। तुम्हाला त्यामध्ये तल्लीन व्हावं लागतं, तेव्हा कुठे भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर होऊ शकतात। तेव्हा इथे ज्ञान संपादन करायचं आहे,
ललित कलेमध्ये. त्यामुळे काय होतं, कारण त्या सगळ्या कला सूक्ष्म असतात. त्या सूक्ष्म कला प्राप्त करून घेण्यासाठी मनाची एकाग्रता जास्त पाहिजे. जर मन एकाग्र नसेल तर त्या गोष्टी तुम्ही शिकूच शकणार नाही. म्हणून आपलं पुस्तकी ज्ञान तर पाहिजेच, पण त्याशिवाय इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपण आवड निर्माण केली पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपलं मन गुंतून राहील, आपलं मन सूक्ष्म होईल, आपलं मन एकाग्र होईल आणि आपण अनेक गोष्टी शिकू शकू, लोकांना आनंद देऊ शकू, आपल्याला पण आनंद मिळेल. म्हणून ललित कला म्हणजे फाईन आर्ट्स. तुम्हाला जी कोणती कला आवडत असेल, तुम्हाला चित्रकला आवडते, तुम्ही त्यामध्ये अभ्यास करा. तुम्ही एक चांगले मोठे आर्टिस्ट होऊ शकता. तुम्हाला मूर्ती बनवण्यामध्ये आवड असेल तर त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य करू शकता. म्हणजे तुम्हाला जी कला आवडत असेल त्या कलेमध्ये कमीत कमी एक तरी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला आनंद मिळेल. कारण ज्ञानच आनंद देत असते, पैसे काही आनंद देऊ शकत नाही. अनेक विद्या जगात असती, करतात त्या सूक्ष्म मनाला. व्यासंग असू द्या ललित कलेचा, विसरण्यासी दुःख कष्टाला. तर ह्या जगामध्ये अनेक प्रकारच्या कला आहेत. आपण फक्त थोड्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, अनेक आहे. तेव्हा तुम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल, मन सूक्ष्म आणि एकाग्र तर होईलच, पण जेव्हा कधी तुम्हाला दुःख झालेलं असेल, अशा वेळेस जर तुम्ही तुमचं मन त्या कलेमध्ये तल्लीन केलं तर सगळे दुःख तुम्ही विसरून जाल. जर तुम्हाला गाणं शिकायचं असेल आणि तुम्ही गाणं शिकला असाल तर जीवनामध्ये दुःख आले की तुम्ही संगीताचा अभ्यास करू शकता. एक 3-4 गाणी छानपैकी भजनं किंवा अभंग म्हणू शकता. त्यामुळे तुम्ही काही वेळापुरते तरी तुमचं दुःख विसरून जाल. किंवा एखादं चित्र काढण्यामध्ये तुमचं मन जर रमत असेल, तल्लीन होत असेल, तर तुम्हाला दुःखाची जाणीव राहणार नाही. कोणतीही कला असो, ती कला आपल्या मनाला त्यामध्ये गुंतून ठेवते आणि शारीरिक दुःख आपण विसरतो. तेव्हा आपल्याला शारीरिक दुःखाचं भान राहत नाही. आपलं मन सगळं त्यावर एकाग्र झालेलं असतं. हे सुखदुःख शेवटी मनामध्ये आहे. आपलं मन जर आपण उच्च पातळीवर ठेवलं तर हे दुःख आपल्याला त्रास देणार नाही. ते असतील पण तेवढे त्रासदायक वाटणार नाही. म्हणजे बघा, ललित कला शिकल्यामुळे कितीतरी आपल्याला फायदे आहेत. आईवडिलांना वाटते की मुलांनी रात्रंदिवस अभ्यासच केला पाहिजे, घोकणपट्टीच खेळली पाहिजे. ते त्यांना काहीच करू देत नाही, त्यांना खेळू देत नाही, त्यांना पेंटिंग करू देत नाही, त्यांना गाऊ देत नाही, त्यांना काहीच करू देत नाही. ते कशाला पाहिजे, त्या गोष्टीची काय आवश्यकता आहे, वेळ कशाला नष्ट करतो. त्यांना ह्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही. त्यांना वाटतं की ह्या गोष्टी काही आवश्यक नाही. मग आवश्यक काय आहे? नुसतं पैसा कमावणं आणि पोट भरणं हेच आवश्यक आहे का? त्यामुळे जीवनामध्ये कुठे आनंद मिळणार आहे का? म्हणून अशा प्रकारच्या सवयी लावणं किंवा मुलांना अशा प्रकारच्या कला शिकवणं हे सुद्धा आईवडिलांचं कर्तव्य आहे. नरेंद्रनाथ विवेकानंद त्यांच्या वडिलांनी त्यांना किती गोष्टी शिकवल्या. त्यांना वादन शिकवलं, त्यांना गायन शिकवलं. म्हणजे लहान नरेंद्राला कितीतरी गोष्टी आईवडिलांनी शिकवल्या. त्याशिवाय नरेंद्र एवढा महान होऊ शकला नाही. म्हणजे बघा, ह्या फाईन आर्ट्समध्ये, ललित कलांमध्ये सुद्धा मुलांना आपण टाकलं पाहिजे. त्यांना त्या गोष्टीसुद्धा शिकवल्या पाहिजे. दुःखाच्या वेळेस त्यांना त्या सगळ्या गोष्टी कामात येतील. नोकरी जरी गेली तरी ते चित्रकलेमध्ये रमतील, तरी ते गायन वादनामध्ये रमतील. एकतर पोटापाण्याचा त्यांना उद्योग पण मिळेल आणि दुःख पण ते विसरतील. स्वामी विवेकानंदांना खूप चांगला स्वयंपाक करायला यायचा. त्या पाकविद्येमध्ये सुद्धा ते निष्णात होते. जे बघा, अशा प्रकारे कितीतरी गोष्टी आहेत.
पण त्यामधल्या काही गोष्टी तरी आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलामुलींना त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्या आवडीची जी गोष्ट असेल त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टी कंडेम करू नये. अरे त्याला काही उपयोग नाही, त्याच्यामुळे काही तू पोट भरणार आहे का, तुला काही पैसे मिळणार आहे का, म्हणजे अशा भाषेमध्ये आपण त्यांच्याशी बोलतो आणि त्यांची सगळी आवडच नष्ट होऊन जाते. म्हणून म्हटलं आहे, अनेक विद्या जगात असती करतात त्या सूक्ष्म मनाला, व्यासंग असू द्या ललित कलेचा, विसरण्यासी दुःख कष्टाला, विसरण्यासी दुःख कष्टाला. मा सरस्वती विद्येची देवता, वीणा पाणी तिला म्हणतात, संगीत कला मन उन्नत करते, सहाय्य करते ईश्वर लाभात, सहाय्य करते ईश्वर लाभात. तर आपण सरस्वतीला काय म्हणतो? वीणा पाणी, विद्यादायिनी, ज्ञानदायिनी. तिच्या हाती विणा आहे, विणा म्हणून ती वीणा पाणी आहे. म्हणजे हातामध्ये विणा सरस्वती माईंनी घेतलेला आहे. कशासाठी? त्यामधून संगीत काढण्यासाठी. म्हणजे सरस्वती देवीला संगीताची आवड आहे आणि आपण जर संगीतामध्ये आवड निर्माण केली तर त्या संगीताच्या माध्यमातून आपण ईश्वराला अर्पण करून घेऊ शकतो. म्हणजे बघा, जेवढे काही संत झाले, मीराबाई झाल्या, किती संत झाले, त्यांनी संगीताच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन प्राप्त केलं. म्हणजे संगीत एक अशी गोष्ट आहे की इव्हन प्राण्यांचं मनसुद्धा एकाग्र होतं. संगीत ऐकण्याची खूप लोकांना आवड असते. आपण बघतो की रात्रभर क्लासिकल संगीत सुरू असतं. आता हे शास्त्रीय गायन, त्यासाठी किती अभ्यास करावा लागतो. रात्रभर कार्यक्रम असतात आणि लोक बसतात, रात्रभर ऐकतात. कारण शास्त्रीय संगीत ऐकल्यामुळे आपल्या मनाला चांगल्या प्रकारे ट्रेनिंग मिळते. सुगम संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत कठीण आहे, म्हणून लोक त्याकडे वळत नाही. शास्त्रीय संगीत काही तुम्हाला जास्त पैसा देणार नाही, पण तुमच्या मनाला सूक्ष्म आणि एकाग्र करते, तुमच्या मनाला उन्नत करते. आणि एवढंच नव्हे तर संगीताचं आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. इवन मा सरस्वतीसुद्धा वीणा घेऊन बसलेली आहे. मग वाद्य असो की संगीत असो की गायन असो, कोणत्याही कलेमध्ये आपण प्रावीण्य मिळवलं पाहिजे. म्हणून इथे काय म्हटलं आहे? मा सरस्वती विद्येची देवता, वीणा पाणी तिला म्हणतात. आपण तिला वीणा पाणी म्हणतो कारण तिच्या हातामध्ये वीणा आहे. संगीत कला मन उन्नत करते, सहाय्य करते ईश्वर लाभात. स्वामीजी तर म्हणायचे की सर्पसुद्धा जर आपण छानपैकी बासरी वाजवली तर ते सुद्धा डोलतात. पण प्राणीसुद्धा संगीतामुळे आकर्षित होतात, त्यांची मनसुद्धा एकाग्री होतात. मनुष्याचं मन कितीही चंचल असो, पण त्यानं जर संगीत ऐकलं तर एका क्षणात त्याचं मन एकाग्र होतं, असं स्वामीजी म्हणतात. एक डॉक्टर होता, डॉक्टर ललित. तो हृदयविकार तज्ज्ञ होता. म्हणजे हृदयाचे कितीतरी ऑपरेशन त्याने केलेले होते. शल्यक्रियेमध्ये तो एकदम परफेक्ट होता. हजारो हृदयाची ऑपरेशन केली आणि सगळ्या ऑपरेशनमध्ये त्याला यश मिळालं. एकही ऑपरेशन फेल झालेलं नाही. तर त्याला 60 वर्षे पूर्ण झालेली होती. त्यांचा 60वा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणावर चांगला होता. सगळे आनंदामध्ये आहे, सगळी व्यवस्था केली आहे, खाण्याची, पिण्याची, संगीताची सगळी व्यवस्था केली आहे, नृत्याची सगळी व्यवस्था आहे. पण हा डॉक्टर ललित मात्र सकाळपासूनच खूप निराश आहे. आणि जेव्हा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सगळे मित्र म्हणाले, हो डॉक्टर, आज तुमचा जन्मदिवस, तुम्ही 60 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि ते सुद्धा यशस्वीपणे. तुम्ही एवढे मोठे नावाजलेले डॉक्टर, विख्यात डॉक्टर आहात, तुमचं एकही ऑपरेशन फेल्युअर झालं नाही.
हा किती मोठा आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही रडता आहात. तुमचं रडण्याचं कारण काय आहे? तेव्हा ते डॉक्टर म्हणाले की मी मोठा डॉक्टर झालो, पैसेही खूप कमावले, यश पण मिळवलं, तरीही मला समाधान नाही. कारण मी लहानपणी शाळेमध्ये जायचो, शाळांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, मला संगीतामध्ये कितीतरी बक्षिसं मिळाली, माझा आवाजसुद्धा फार चांगला होता. माझी इच्छा एक गायक व्हायची होती, एक चांगला गायक व्हायची होती. पण माझ्या घरच्यांनी मला गायक होऊ दिलं नाही आणि मला डॉक्टर बनवलं. त्यामुळे जेव्हा केव्हा मी गाणं ऐकतो तेव्हा मला त्या जुन्या आठवणी येतात आणि मला वाटते की मी कसाही जरी गायक झालो असतो तरी मला समाधान मिळालं असतं. जेव्हा मी लोकांना गाणं गाताना ऐकतो तेव्हा मला वाटते की मी पण गायक होऊ शकलो असतो, पण माझ्या आईवडिलांनी मला गायक होऊ दिलं नाही. ती माझी एक इच्छा अतृप्त राहिली. त्यामुळे मला जीवनामध्ये फार दुःख होते. मी यशस्वी डॉक्टर आहे तुमच्या दृष्टीनं, पण माझ्या दृष्टीनं मी अपयशी आहे. मला जे पाहिजे होतं ते मी जीवनामध्ये करू शकलो नाही. बघा या डॉक्टराची खंत. त्यांना एक चांगलं गायक व्हायचं होतं, लहानपणापासूनचं त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामध्ये त्यांनी अभ्यास पण केला होता, बक्षिसं पण मिळवली होती. पण घरच्या लोकांना वाटलं की याच्यामुळे काही पोट भरणार नाही, म्हणून त्यांना डॉक्टर केलं. पण शेवटी त्यांना कुठेही जीवनात समाधान मिळू शकलं नाही, कारण त्यामध्ये आवडच नव्हती, स्वतःची इच्छाच नव्हती. त्यांना त्यापासून आनंद आणि तृप्ती कशी मिळेल? म्हणजे बघा, आपण पहिले मुलांचे टॅलेंट्स ओळखले पाहिजे. त्यांचे टॅलेंट्स बघून त्यानुसार आपण त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपण त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये मदत करून त्यांना त्या क्षेत्रामध्ये महान होऊ दिलं पाहिजे. कितीतरी आजकाल पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, जे मध्ये शिकतात आणि केवढे मोठे मोठे कलाकार होतात. एक एक पेंटिंग लाखो रुपयाला विकतात. म्हणजे कलेला काही महत्त्व नाही असं नाही, कलेला पण महत्त्व आहे. पण आपल्याला वाटते की कला म्हणजे काही आवश्यकता नाही, ती फक्त टाईमपास आहे, फक्त हॉबी म्हणून आहे, पण ते काही पोटाचं साधन होऊ शकत नाही अशी आपण कल्पना करून बसतो आणि मुलांना एनकरेज करत नाही. जर सचिन तेंडुलकरला जर क्रिकेट खेळू दिलं नसतं, त्याला म्हटलं असतं की तू डॉक्टर हो, तर आज आपल्याला सचिन तेंडुलकर मिळाला असता का? त्यांनी क्रिकेटमध्ये आपला रेकॉर्ड कायम केला, भारताला कितीतरी मॅचेस जिंकून दिल्या. तर त्या सचिन तेंडुलकरला आपण मुकलो असतो जर आईवडिलांनी फोर्स केला असता की नाही तू डॉक्टरच झाला पाहिजे, तर तो एक क्रिकेटियन होऊ शकला नसता. बघा, आईवडीलसुद्धा किती बुद्धिमान की याला याच्यामध्ये आवड आहे ना, त्याचं मन रमते आहे, त्याचं मन एकाग्र होतं आहे, तो तल्लीन होऊन खेळतो आहे, मग त्याच क्षेत्रामध्ये त्याला आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. किती महत्त्वाचं आहे. काव्य, संगीत, नृत्य, चित्रकला, स्थापत्य, गायन कला असती. महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यातील काही दिसून येती, त्यातील काही दिसून येती. आता इथे मी काही कलांचा फक्त उल्लेख केलेला आहे. काव्य, संगीत, नृत्य, चित्रकला, स्थापत्यकला, गायनकला इत्यादी इत्यादी अशा अनेक आहेत. तर ह्या कला आहेत आणि आपण महापुरुषांच्या जीवनामध्ये बघतो की यामधल्या काही ना काही कला त्यांच्यामध्ये असतातच, म्हणून तर ते महान होतात. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण ते शाळेत पण गेले नाही, पुस्तकं पण वाचले नाही, परीक्षा पण पास केल्या नाही, पण बघा आज सगळं जग त्यांची पूजा करते. किती सुंदर आवाज, किती व्याकुळतेनं तन्मयतेनं ते आईची भजनं म्हणायचे. आता एखादा गायक असेल पण त्याच्यामध्ये भाव पण पाहिजे, नुसती यंत्रवत गाऊन होणार नाही. भगवान श्री रामकृष्ण जेव्हा गायचे तेव्हा लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. जे एवढं सुंदर त्यांचं गायन असायचं, आवाज किती छान होता.
नृत्य करायचे, कीर्तन करायचे, गाता गाता ते नृत्य करायचे आणि त्यांचं नृत्यसुद्धा बघण्यासारखं होतं. लहानपणापासून त्यांना मूर्ती बनवण्याची सवय होती. ते मूर्ती पण बनवायचे. एक शिवाची मूर्ती बनवली, ती मथुरबाबाला खूप आवडली. मथुरनाथला ती मूर्ती आवडल्यामुळे त्यांना राहून ठेवून घेतलं. हे बघा, एक मूर्ती मथुरबाबूंनी बघितली, शिवाची मूर्ती गदाधरनी केलेली होती. एवढे प्रभावित झाले की गदाधराला म्हणाले की तू इथेच राहून जा. म्हणजे बघा, चित्रकलेमध्ये, मूर्तिकलेमध्ये, गायनामध्ये, नृत्यामध्ये, कितीतरी कलेमध्ये भगवान श्रीरामकृष्ण परफेक्ट होते. त्यांनी ती कला प्राप्त करून घेतली होती, प्रावीण्य होतं आणि त्यांना असं शिकावं लागलं नाही. नॅचरल, स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या कला डेव्हलप झाल्या. कारण त्यांचं मन एकाग्र होतं, त्यांचं मन पवित्र होतं, त्यांचं मन आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं सूक्ष्म होतं. म्हणून या सूक्ष्म कला त्यांना आपोआप प्राप्त झाल्या, न प्रयत्न करून शिकावं लागलं नाही. विवेकानंद जीवनामध्ये आपण बघतो, त्यांना गायन यायचं, वादन यायचं, व्याख्यान चांगले देऊ शकायचे, स्वयंपाक चांगले करू शकायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा कितीतरी कला होत्या. संभाषण कला, ते लोकांशी संभाषण करायचे, लोकांची मनं आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचे, लोकांना प्रेरणा द्यायचे. स्वामीजीकडे फक्त काही डिग्री नव्हती, तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या विद्या होत्या, ह्या सगळ्या कला होत्या. म्हणून ते जगप्रसिद्ध झाले. तर बघा, अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील. काही कवी होतात, तर काही गायक होतात, काही संगीतकार होतात, काही चित्रकार होतात. ह्या जगामध्ये सगळ्यांचीच गरज आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप एकाग्रता पाहिजे आणि म्हणून सगळे त्या गोष्टीकडे जात नाही. पण आपण अभ्यास केला, सवय लावली, तर आपलं आजचं जे मन आहे ते अतिशय सूक्ष्म होईल, एकाग्र होईल, तन्मय होईल आणि आपण सगळ्या जगाला विसरून जाऊ. या जगाचं पण भान राहणार नाही. आणि ह्या कलेच्या माध्यमातून आपण ईश्वरला सुद्धा करून घेऊ शकतो. म्हणजे एवढ्या कला जीवनामध्ये आहेत, त्यामधल्या काहीतरी आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या शिक्षणाला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर घोकमपट्टी करून परीक्षा पास करण्यामध्ये काय अर्थ आहे? कोणीही करू शकतं. अब्दुल कलाम बघा, सायंटिस्ट होते, पण सुंदर वीणा वाजवायचे. त्यांना संगीतामध्ये आवड होती, त्यांना कितीतरी गोष्टींमध्ये आवड होती, म्हणून ते अब्दुल कलाम होऊ शकले. लहान मुलांशी संभाषण करायचे, चांगली व्याख्यानं द्यायचे. म्हणजे अशा प्रकारे कितीतरी गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या होत्या. फक्त एकच गोष्ट घेऊन बसले नाही. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व किती फुलून निघालं. सुप्त शक्तीला जागृत करता विसर पडतो भौतिक जगाचा, कलेमध्ये जे निरंतर रमती ते अनुभव घेती आनंदाचा, ते अनुभव घेती आनंदाचा. शेवटी समाधी प्राप्त करून घेण्याची किंवा ईश्वरप्राप्त करून घेण्याची कला काय आहे? कला आहे की त्यामध्ये तल्लीन होऊन जाणं. एखादी व्यक्ती जर ध्यानामध्ये तल्लीन होत असेल तर त्या ध्यानाद्वारे त्याला भगवान लाभ होईल. एखादी व्यक्ती गायनामध्ये जर तल्लीन होत असेल तर त्या गायनाद्वारे त्याला भगवान लाभ होईल. भगवान श्रीरामकृष्ण मंदिरात बसायचे आणि जगन्मातेची गाणी तल्लीन होऊन म्हणायचे. जेव्हा ते गाणे म्हणायचे तेव्हा बाहेरच्या जगाचं अस्तित्व त्यांना जाणवतच नव्हतं. कोण आलं कोण गेलं काही माहिती नाही. स्वामी विवेकानंद जेव्हा पुस्तक वाचायचे एवढे तल्लीन होऊन वाचायचे की त्यांना जगाचं काहीच ज्ञान नव्हतं, म्हणजे शरीराचं पण भान नसायचं. म्हणजे हे जे महापुरुष झाले ते कसे त्यामध्ये तल्लीन व्हायचे. आणि एकदा आपण त्यामध्ये तल्लीन झालो म्हणजे आपलं मन पूर्णपणे त्या गोष्टीवर एकाग्र झालं तर तीच तर साधना आहे. काही नुसतं ध्यान जप हीच काही साधना नाही.
तुम्ही जे काही करता त्यामध्ये तुम्हाला मन तल्लीन करता आलं पाहिजे. मन कुठेच लागत नाही, मनाला काहीच आवडत नाही. थोडा वेळ हे केलं की म्हणते नाही आता जप करायचं नाही, आता ध्यान करायचं. मग ध्यान करायचं की नाही, ध्यान करायचं नाही, भजन करायचं. म्हणजे मन कशामध्येही रमत नाही, हा मनाचा स्वभाव आहे. पण जर आपण मनाला तल्लीन करू शकलो तर आपल्याला जोर करून मनाला एकाग्र करण्याची गरज नाही. समजा शाळेमध्ये विद्यार्थी बसलेला आहे. आता तो विद्यार्थी बसलेला आहे, तिकडे पक्ष्याचा आवाज येत आहे. त्या कोकिळेच्या आवाजावर त्यानं मन एकाग्र केलेलं आहे. तो त्या आवाजामध्ये, संगीतामध्ये आनंद घेत आहे. शिक्षक इकडे म्हणतो, अरे तिकडे काय बघतो, माझ्याकडे बघ. आता त्या मुलाला तुम्ही जबरदस्तीनं गणितावर मन एकाग्र करायला सांगता, तर त्याचं मन एकाग्रच आहे, पण त्याला आवड आहे संगीतामध्ये. एखादा विद्यार्थी असेल, तो तन्मयतेनं गणिताची सूत्र तो ऐकत असेल, म्हणजे तो वैज्ञानिक होण्याच्या योग्यतेचा आहे. पण ज्याचं मन गणितामध्ये लागत नाही आणि त्याला कोकिळेचा आवाज सुंदर वाटतो, त्याचं मन संगीतामध्ये रमू शकते, तो संगीतामध्ये तल्लीन होऊ शकतो. म्हणजे त्याचं मन एकाग्र नाही असं म्हणू नका. त्याचं मन गणितावर एकाग्र होत नसेल, पण त्याचं मन संगीतावर एकाग्र होते. म्हणून आपलं मन जिथे तल्लीन होऊ शकतं तीच गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादं काम तुम्हाला आवडत नसेल, सोडून द्या, कारण ते काम तुमच्या आवडीचं नाही. तुम्ही कसं तरी करता, पण तुम्हाला जे आवडतं आहे ते काम घ्या. ते आवडीचं काम घेतलं तर तुमचं मन त्यामध्ये तल्लीन होईल, तुम्हाला समाधान मिळेल, तुम्हाला आनंद मिळेल. त्यावेळेस तुम्ही विचार करणार नाही की याचा परिणाम काय होणार, मला पैसे किती मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. तुमचं मन पूर्णपणे त्या कामामध्येच राहील. बघा, ही आहे कला. कोणतीही गोष्ट करताना त्यामध्ये पूर्ण मन एकाग्र करणं, आणि ते जबरदस्ती करून नाही तर स्वाभाविकपणे. आणि जी गोष्ट आपल्या आवडीची आहे त्यामध्ये मन स्वाभाविकपणे एकाग्र होतं. म्हणून तर ह्या कलांचं एवढं महत्त्व आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या मनाची आपण उन्नती करून घेत नाही. हेच आपलं दुर्भाग्य आहे. जीवनात एकांगी होऊ नये, विकास करावा सर्व बाजूंचा. मानवी मनाचा अंत नसे, असू द्या व्यासंग शिकण्याचा, असू द्या व्यासंग शिकण्याचा. म्हणजे जीवनात एकांगी होऊ नये. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, कुणाकुणाला एकच भाव आवडायचा, अरे तुझ्याकडे बासरी आहे, तिला 7 छिद्र आहे, तू नुसता पो पो करत कशाला बसतो, तू 7 छिद्रामधून वेगवेगळे आवाज काढ. याला म्हटलं आहे सर्वांगीण विकास. ठाकूरांना एक घे मनुष्य आवडत नव्हता. त्याला एकाच गोष्टीमध्ये आनंद आहे आणि बाकी गोष्टीमध्ये तो रमतच नाही. आता मास्टर महाशय तिथे बसायचे, गुपचाप बसून राहायचे. ठाकूर म्हणते, हो गा, नाचा, एवढी शरम कशाला करता. पण त्यांना शरम वाटायची. त्यांना वाटायचं की हे नाचणं गाणं काय आहे. म्हणजे बघा, आपण अशा गोष्टींमध्ये आवड निर्माण केली पाहिजे. तिथे शरम करण्याची गरजच काय आहे. तेव्हा एकांगी जीवनात होऊ नये. मी एका प्रकारे यंत्रवतच काम करत राहणार, जगामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आहे पण मला काही घेणं देणं नाही. आपण अशा प्रकारे जर राहिलो तर आपण एक कूपमंडूक होऊन जाऊ. म्हणजे आपलं अस्तित्व खूप संकुचित होईल. आपल्यामधले सगळे भाव विकसित झाले पाहिजे. आपल्या हृदयाचा विकास झाला पाहिजे, मनाचा झाला पाहिजे, बुद्धीचा झाला पाहिजे. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी जगामध्ये आहे. जेवढं चांगलं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला एखाद्या लहान मुलाकडून सुद्धा बरंच काही शिकायला मिळतं, जर शिकायची इच्छा असेल तर. नाहीतर उपयोग काय. अरे मी एवढा मोठा, हा मला काय शिकवणार, हा जर अहंकार असेल तर आपण कधीच शिकू शकणार नाही. म्हणजे गुरु तुमचा लहान जरी असेल पण तुमच्यापैकी त्याला जास्त ज्ञान असेल
तर त्या लहान गुरूचंसुद्धा ऐकलं पाहिजे. तुम्हाला जर विद्येमध्ये प्रावीण्य प्राप्त करायचं असेल तर तिथे वयाचा प्रश्न नाही, तिथे ज्ञानाचा प्रश्न आहे. तुमच्यापेक्षा त्या व्यक्तीला त्या क्षेत्रामधलं ज्ञान जास्त आहे. अहंकार बाळगू नका. मी एवढा मोठा प्रोफेसर आणि ह्या कालचा मुलगा याच्याकडून मी काय शिकणार. तो कालचा मुलगा असेल, लहान असेल, पण तो संगीत तज्ज्ञ असेल, तो तुम्हाला शिकवू शकेल. मग त्याच्याकडून पण शिकण्याची आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे. आपल्या अहंकार घमंड गुण बसू नये. म्हणून व्यक्तिमत्व कसं पाहिजे, सर्वांगीण विकसित झालं पाहिजे. फक्त एकच भाव घेऊन राहायचं त्याला काही अर्थ नाही. कधी ध्यान करायचं, कधी जप करायचा, कधी भजन म्हणायचं, कधी काम करायचं, हे कधी पूजा करायची. कारण हे वेगवेगळे अध्यात्माचेच भाग आहे. तर कधी कधी कर्म करायचं, कधी गाणं म्हणायचं, कधी चित्रकला काढायच्या. बघा, ह्या सगळ्या कला म्हणजे आपल्याला अध्यात्माकडेच घेऊन जात आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राविषयी म्हणायचे, बघा नरेंद्र किती गोष्टीमध्ये पटाईत आहे. तो गाऊ शकतो, गाणं म्हणू शकतो, तो गायन विद्या आणि संगीत वाद्य व्याख्यान देतो, लोकांचे तर्क कापून काढतो. म्हणजे बघा नरेंद्रामध्ये किती गुण आहे. भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्राची स्तुती करायची. कारण नरेंद्रामध्ये बहुमुखी व्यक्तिमत्व, कितीतरी प्रकारच्या कला त्यांनी स्वतःमध्ये विकसित केल्या. म्हणून ते विवेकानंद झाले. ते काही एकच गोष्ट घेऊन बसले नाही. ते व्याख्यानं पण द्यायचे, लगेच भजनं पण म्हणायचे. आणि ते जेव्हा भजनं म्हणायचे तेव्हा भगवान श्री रामकृष्ण समाधीमध्ये जायचे. म्हणजे एवढे तल्लीन होऊन स्वामीजी भजनं म्हणायचे की भगवान श्री रामकृष्णांना समाधी लागायची. जे नुसती व्याख्यानं दिली नाही तर भजनं, काव्य, पाककला सगळं काही स्वामीजींनी केलं. पण कुस्तीमध्ये पण ते पटाईत होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्रामध्ये होत्या. म्हणून भगवान श्री रामकृष्ण त्यांच्यावर एवढं प्रेम करायचे. म्हणून आपणसुद्धा ह्या कला काही ना काही प्रमाणात विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एक घे होऊ नये, नुसतं पो करत वाजवू नये. जर आपल्या बासरीला 7 छिद्र असेल, तुमच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे, मनाची एवढी शक्ती आहे, तुम्ही सगळं काही शिकू शकता. पण शेवटी तुम्ही स्वतःला मर्यादित करून घेता की नाही बस एवढं पुरेसं आहे, आता मला काही शिकायची गरज नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच संकुचित होता. तुम्ही स्वतःच्या विकासामध्ये एक बाधा निर्माण करता. तेव्हा दरवाजे ओपन ठेवा. सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. जे जे काही जगामध्ये चांगलं आहे सगळं आत्मसात करा. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल, सर्वांगीण विकास होईल आणि ते अगदी महत्त्वाचं आहे. पैशासाठी केवळ शिकू नका, जीवन होईल तुमचे यंत्रवत. स्थूल मनाला आवड नसते सूक्ष्म ललित कला शिकण्यात. म्हणजे जो मनुष्य केवळ पैशासाठीच शिकतो, त्याचा उद्देश फक्त पैसा कमावणं हाच आहे, त्याचं जीवन कसं होतं, यंत्रवत होतं. तो मशीनसारखा काम करतो. कारण बाकी गोष्टी त्याला काहीही माहिती नसते. एक कॉम्प्युटर ऑपरेटर, त्याला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणूनच नोकरी पाहिजे. त्याची नोकरी गेली तर तो दुसरं काहीही करू शकत नाही. मग काय उपयोग. तुमची नोकरी गेली तर तुमच्याकडे बाकी काही कला आहे का की तुम्ही तुमचं पोट भरू शकाल. त्याच्याकडे काहीच नाही. फक्त पैशासाठी तो शिकला आणि आता पैसे कमावतो, पण पूर्णपणे नोकरीवरच अवलंबून आहे. म्हणजे यंत्रवत जीवन झालेलं आहे. त्याला कशामध्येही रस नाही, कशामध्येही आनंद नाही. तर तो जीवनामध्ये कधी सुखी होऊ शकतो? तो कधी सुखी होऊ शकत नाही. ऑफिसमध्ये तो काम करेल यंत्रवत, घरी आला की मग तो काय करेल? घरी आला की डिप्रेशनमध्ये जाईल. कारण स्वतःला गुंतून ठेवण्यासाठी काहीही नाही. मग रात्रंदिवस टी व्ही बघत बसेल. मग उपयोग काय? तुम्ही वेळेचा दुरुपयोग करता. तुम्ही जर काही गोष्टी शिकून घेतल्या असत्या
तर आता तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये त्या गोष्टी करून तुम्हाला आनंद प्राप्त करून घेतला असता. पण लोक फक्त पैशासाठी यंत्रवत काम करत जीवन जगतात. पैशासाठी केवळ शिकू नका, जीवन होईल तुमचे यंत्रवत. स्थूल मनाला आवड नसते, सूक्ष्म ललित कला शिकण्यात. ज्यांची मनं स्थूल आहे, ज्यांची मनं तामसिक आहे, त्यांना ह्या कलांमध्ये मुळीच आवड नसते. कारण इथे मनाला सूक्ष्म करावं लागतं आणि तेवढं ते सोपं नाही आहे. म्हणून तर सगळे या मार्गाने जात नाही. किती कलाकार आहे, फारच कमी. म्हणजे सगळेच काही जात नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपण ते शिकायला गेलो तर आपल्याला बराच वेळ द्यावा लागेल, मन एकाग्र करून शिकावं लागेल, वर्षानुवर्ष त्याचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा ती कला आत्मसात होईल. आता आपली तेवढी तयारी आहे का? 10 वर्षापर्यंत संगीताचं शिक्षण घेण्याची आपली तयारी आहे का? जर तयारी असेल तरच मनुष्य तिकडे जाईल. तुम्ही 10 वर्षामध्ये तर मी चांगला डॉक्टर होऊ शकतो, पैसे कमावू शकतो. तुम्ही ते करा, तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही. पण त्यासोबतच तुम्ही हे पण करू शकता. दिवसामधले 2 तास तुम्ही सहज देऊ शकता. तुम्हाला काही रात्रंदिवस अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही दररोजचे 2 तास जरी दिले तरी 10 वर्षामध्ये तुम्ही संगीतामध्ये प्रावीण्य प्राप्त करून घेऊ शकाल. तुम्हाला काही सगळं सोडण्याची गरज नाही. दररोज 2 तास द्यायचे आहे फक्त, आणि ते तुम्ही सहज देऊ शकता. पण मनावर ताण पडतो. जेव्हा मन स्थूल असतं, कोणत्याही सूक्ष्म गोष्टी शिकण्यासाठी मनावर ताण पडतो. हे मन सहजासहजी राजी होत नाही, आणि म्हणून असे लोक अशा बाबींकडे वळतच नाही. त्यांना वाटते की हे काही आपलं काम नाही, आपल्याला काही जमणं शक्य नाही. शक्य आहे, पण तुमची इच्छा नाही, तुमचे कठोर परिश्रम करण्याची तयारी नाही, म्हणून तुम्हाला वाटते की ते शक्य नाही. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आज आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. उत्तम साधन आनंदाचे, ज्ञानासम पवित्र नाही येथे, त्यासाठीच जगावे जीवन. ललित कलेचे ज्ञान असावे, एकाग्र करण्यासाठी मन. अनेक विद्या जगात असती, करतात त्या सूक्ष्म मनाला. व्यासंग असू द्या ललित कलेचा, विसरण्यासी दुःख कष्टाला. मा सरस्वती विद्येची देवता, वीणा पाणी तिला म्हणतात. संगीत कला मन उन्नत करते, सहाय्य करते ईश्वर लाभात. काव्य संगीत नृत्य चित्रकला, स्थापत्य गायन कला असती, महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यातील काही दिसून येती. सुप्त शक्तीला जागृत करता, विसर पडतो भौतिक जगाचा. कलेमध्ये जे निरंतर रमती, ते अनुभव घेती आनंदाचा. जीवनात एकांगी होऊ नये, विकास करावा सर्व बाजूंचा. मानवी मनाचा अंत नसे, असू द्या व्यासंग शिकण्याचा. पैशासाठी केवळ शिकू नका, जीवन होईल तुमचे यंत्रवत. स्थूल मनाला आवड नसते, सूक्ष्म ललित कला शिकण्यात, सूक्ष्म ललित कला शिकण्यात. तेव्हा आपण या आजच्या कवितेमध्ये ललित कलेचं महत्त्व किती आहे जीवनामध्ये, जे फाईन आर्ट्स आपल्या मनाला उन्नत करण्यासाठी या कलांचं काय योगदान आहे, काय महत्त्व आहे, हे आपण या कवितेमध्ये आज बघितलेलं आहे. तेव्हा प्रयत्न करा 1-2 विद्या आत्मसात करण्याचा, आणि तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळेल. तुम्ही त्यामध्ये तल्लीन व्हाल आणि तुम्हाला देहभान राहणार नाही, आणि शरीराचे दुःख कष्टसुद्धा तुम्ही विसरून जाल. म्हणून ललित कलेमध्ये प्रावीण्य मिळवणं आवश्यक आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री राम कृष्णार्पणमस्तु।